मंडळी, मातोश्री हे मुंबईतल्या वांद्र्यातलं फक्त 4 भिंतींचं घर नाही. गेली 5 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणाचं एक महत्त्वाचं पॉवर सेंटर अर्थात सत्ता केंद्र राहिलंय. शिवसेनेच्या जन्मानंतर बाळासाहेबांनी बांधलेलं मातोश्री हे त्यांचं केवळ घर नव्हतं, तर शिवसैनिकांसाठी ते एक शक्ती केंद्र राहिलं. तिथला आदेश शिवसैनिकांच्यासाठी अंतिम राहिला. मातोश्री हे शिवसेनेच्या राजकीय इतिहासाचं आणि ठाकरे कुटुंबाच्या सत्तेचं प्रतीक आहे. मातोश्रीनं महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दशकं मध्यवर्ती भूमिका बजावली, अनेक राजकीय स्थित्यंतरं पाहिली. मातोश्री महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय उलटापालटींचे साक्षीदार राहिली. राज्यातल्या कुठल्याही घडामोडीकडे मातोश्रीचं मत काय याची कायम उत्सुकता असायची. देशाच्या सत्ता केंद्रातल्या अनेकांना मातोश्रीची पायरी चढावी लागली हा इतिहास आहे. तो तिच्या राजकीय ताकदीमुळे. राष्ट्रपती झाल्यानंतर थँक्यू म्हणण्यासाठी जेव्हा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मातोश्रीवर पोहोचले, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी अनेक वेळा, विद्यमान गृहमंत्री अमित शहा, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, अभिनेते अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सलमान खान, संजय दत्त, अगदी मायकल जॅक्सनही अनेक दिग्गज कलाकार पोहोचले. भारतरत्न सचिन तेंडुलकर ते जावेद मियादाद अशी दिग्गज खेळाडूंची यादी मोठी आहे. मुकेश अंबानी, रतन टाटा ते अदानींसारखे अनेक उद्योगपती सुद्धा मातोश्रीवरचा पाहुणचार घेताना दिसले. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्याचं अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षापेक्षा मातोश्रीवरूनच कारभार सांभाळला. पण शिवसेनेतल्या फुटीनंतर शिवसेनेची ताकद क्षीण होत असताना मातोश्रीचा दरारा कमी होताना दिसला. पण बदलत्या राजकीय परिस्थितीत सुद्धा मातोश्रीचं राजकीय महत्त्व कायम आहे का? 13 वर्षांनी जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला मातोश्रीवर गेले, तो क्षण शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी भावनिक होता. कारण मातोश्रीवरच्या असंख्य उलटापालटींचे साक्षीदार राज ठाकरे राहिले. ठाकरे ब्रँडचं शक्ती केंद्र असलेल्या मातोश्रीवर दोघांचं एकत्र येणं त्यांच्या समर्थकांसाठी सुखावणारं, तर त्यांच्या विरोधकांना काळजीत टाकणारं होतं हे नक्की. पण त्यातून काही प्रश्न निर्माण झालेत. राज ठाकरेंनी स्वतः मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य केल्याचे संकेत दिलेत का? ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं मराठी मतांचं ध्रुवीकरण होईल का? नेमका फायदा कुणाला होणार आहे? ठाकरे एकत्र आले तर मराठी मतांचा टक्का वाढेल का? महायुतीचा हिंदुत्ववादी मतदार ठाकरेंकडे वळेल का? शिंदेंच्या शिवसेनेचा मतांचा टक्का कोणाचा राहील? मराठी माणसांची एकजूट मुंबई मनपात निर्णायक ठरू शकेल का? दोघे भाऊ म्हणून एकत्र येणं केवळ कुटुंब म्हणून आहे की भविष्यातल्या राजकीय युतीची नांदी आहे? प्रश्न अनेक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज चर्चेच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायची आहेत, जाणून घ्यायची आहेत. त्यासाठी बघू. राज ठाकरेंनी तब्बल 19 वर्षांनी उद्धव ठाकरेंना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होण्याच्या चर्चा रंगलेल्या असतानाच दोन्ही भाऊ वाढदिवसाच्या निमित्तानं भेटले. त्यामुळे जोरदार राजकीय चर्चा रंगल्या. या चर्चा सुरू असतानाच राज ठाकरेंनी रविवारी 1:27 सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्या पोस्टचा राजकीय अर्थ असा होता की मातोश्री ही बाळासाहेब ठाकरेंची आहे आणि खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची असून तेच पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे स्फुरण चढलेल्या संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला. ते बरोबर आहे, त्यांच्या दृष्टीने ते शिवसेना प्रमुखच आहे किंवा शिवसेना पक्षप्रमुखच आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हातावरती चोरीचा माल आहे. त्यांच्याकडे जे आहे तो चोरीचा माल ते सांभाळतात. हा चोरीचा माल केव्हाही मुद्देमाल असा जप्त होऊ शकतो. सुप्रीम कोर्टातून काय निकाल येतील भविष्यात ते तुम्हाला कळेल. हा मुद्देमाल जो आहे चोरलेला तो कधीही जप्त होईल. राज ठाकरेंच्या अतिशय सूचक पोस्टवरनं राजकारण रंगलं नसतं तरच नवल. कारण सत्ताधारी आणि विरोधकांकडनं राज ठाकरेंच्या सोशल मीडिया पोस्टचे आपापल्या पद्धतीनं अर्थ काढले जातात. हे दोन भाऊ एकत्र येत आहेत त्याचा आम्हाला आनंद आहे. परंतु त्याच वेळेला ज्या पोस्ट येत आहेत, जी विधानं येत आहेत, आपल्याला ते सुद्धा लक्ष देऊन ऐकावं लागणार की बाळा नांदगावकर काय म्हणतायत किंवा त्याच वेळेला संदीप देशपांडेंची वक्तव्य काय येत आहेत. म्हणजे एका बाजूला त्यांची दिलजमाई होते का नाही हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी दोनही पक्षांच्या युतीबद्दल अद्याप थेट भाष्य केलेलं नाही. मात्र ठाकरे बंधूंची पावलं युतीच्या दिशेनं पडतात. त्यातच राज ठाकरेंनी केलेली पोस्ट अनेक प्रश्नांची उत्तरं देणारी आहे. याकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधलं. ते पुन्हा त्यांना भेटणं हे एकूणच दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल आहे. पण तरी सुद्धा अजून त्याच्यात बरेच अडथळे आहेत आणि मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर होईपर्यंत या पद्धतीची एक वातावरण निर्मिती म्हणून एकमेकाला भेटत राहतील किंवा त्या संदर्भातलं काही अनुकूल पावलं उचलत राहतील. तोपर्यंत युतीचा निर्णय ते जाहीर करणार नाहीत, कारण तोपर्यंत राज ठाकरे स्वतःचे सगळे पत्ते ओपन करणार नाहीत. राज ठाकरेंनी केलेल्या पोस्टमध्ये ठाकरे बंधूंच्या पाठीशी असलेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही बरंच काही सांगून जातो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद ठाकरे बंधूंनाच आहे, असाही संदेश यातून राज ठाकरेंनी दिलाय. एकंदरीतच राज ठाकरेंच्या पोस्टमुळे सोशल मीडियात पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडवर चर्चेची मालिकाच पाहायला मिळतेय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक.